आहे पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्याला काय व्हायचं, शाळेला सुट्टी लागायची, शाळेला सुट्टी लागायची, एक वर्गी शाळा असायची किंवा शाळेच्या आसपास विहीर असली की दप्तर विहिरीच्या वरती ठेवायचं आणि वरनच उड्या मारायची, काय काय कपड्यासहित उड्या मारायची. आणि त्यावेळेस पोहणं हे अगदी अतिशय सगळ्याच्या आवडीचं असायचं. आणि पूर्वी विहिरीला पाणी भरपूर असायचं, पावसाळा चालू झाला की विहिरी अगदी तोंडाला यायच्या, त्या उन्हाळ्यात सुद्धा कधी आठत नव्हत्या. आणि उन्हाळ्यात आपण काय करायचं, पोहायला जायचं. आणि त्या पोहायला गेल्यानंतर एक 7-8-10 जण विहिरीत पोहायला लागल्यानंतर ते एकमेकाला काय करायची, म्हणजे शिवाशिवीचा जो खेळ असतो पोहताना तो, किंवा पाण्यामध्ये जास्त वरून उड्या टाकायच्या, मुटका म्हणतो त्याला आपण. आणि ते पाण्यात पडलं की पाणी कुणाचं किती जास्त वरती जाते. आता बरोबर साहजिकच आहे, छोटा दगड विहिरीत टाकला आणि मोठा दगड विहिरीत टाकला, तसं लहान लेकरांना विहिरीत उडी मारली तेवढ्या तेवढं डूब वाजणार. आणि मोठ्या बाळानं उडी टाकली, पाणी दांडशी विहिरीच्या वर सुद्धा येणार. कारण बाळ जेवढं बाळ वंगाळ होईल, काय वंगाळ म्हणजे मोठं विरुद्धार्थी शब्द करायचा आपण, जेवढं बाळ वंगाळ असेल, राजमाने सारखं त्यांनी जर विहिरीतनं मुटका मारला तर त्याचं पाणी भरपूर वरती जाणार आणि आपल्यासारखी काय डोकं दिशी तिथं खालीच जाणार ना. पण पोहायला आपण त्यांना ऐकू का. आणि पोहणं हे शरीराला पूर्णपणे व्यायाम देतं आणि पोहायला यायला पाहिजे. वास्तविक आता मुलीने तर पोहायला शिकणं अतिशय महत्वाचं, कारण पोहणं हे अतिशय महत्वाचं आहे. आज आपण बघितलं वारीला आलेले सहज आंघोळीला गेले आणि जास्त पाण्याचा अंदाज लागला नाही, वाहून गेले. आणि जर त्यांना पोहायला येत असतं तर ते वर निघाले असते. काय करायचं, ते खाली गेलं आणि मुंबई पुण्याला त्याचा गोंधळ चालू, काय उपयोग आहे का. तसं पूर्वीचं जे खेळ होतं ना, खरंच जुनं ते सोनं आहे. म्हणून पुढं कंटाळा आला की तिथं मातीवर काय करायचं. आता पूर्वी वड्याला सुद्धा पाणी असायचं, वड्यात सुद्धा आपण आंघोळ केलेली. वडा जाऊ द्या, हे छोटेस सांडव असतात बघा, जिथं सांडव त्या सुद्धा ठिकाणी उन्हाळ्यापर्यंत आटत नव्हतं. त्या ठिकाणी दसऱ्याची धुणी आपण धुण्याला जायचं, बरोबर आहे. वड्याला वड्याचं पूर्वीचं पाणी कधी आटत नसायचं. पण आता 12 महिन्यावर आपली वडे कोरडीच पडायला लागली. त्या वड्याकडे जाऊ नका, या वड्याकडे रडायला लागले तरी आपल्या डोळ्यातनं पाणी कधी येत नाही. पुढं म्हणजे जेवढे जाऊ द्या असू दे, शेगा काय असते बस खाली असू दे. आता ते पुढचं सगळं विश्लेषण करून बोलू नका, सगळं पुढचं विश्लेषण आहे. शेंड्या असू द्या, आता शेळे असू दे, पुस्तकात काय शेंड्या, बरोबर आहे. शेंड्या काय प्रकार तुम्हाला सांगतो. ते
वेल एक लक्षात खरबुजीचा वेल असेल किंवा एखादा शेंडीचा वेल असेल मुंगे वेळाला भरपूर आहेत बघा आणि त्याला शेंडे लागतात बारक्या बारक्या मोठे होत नाही ना आणि ते खाल्ले ना एकदम कडू काय काय पिकले तर गोड लागतात उदाहरणार्थ शेंगाडं लावली ना गड्याच्या रानामध्ये उभ्यामध्ये ह्या शेंडू असतात आणि ते बघा त्याला शेंडे येतात शेंड्याच्या मोठ्या ते वाळखातून होतं आणि ते पिकल्यानंतर एवढा सुगंध सुटतो ना त्याच्यापासून ते शेंगाडा पण तयार झाला म्हणजे जसं खरबूज असतं ना खरबुजाचा घर सुद्धा आपल्याला एवढा सुंदर लागतो खरबूज म्हणतात खरबुजासारखं आता राहिलं मक्याची कणस मक्या काढत असताना पूर्वीचे शेतकरी मक्या काढायचे कणस मोडायचे आणि त्याची कोवळी कोवळी कणस काय करायचे आसपासच्या कुपट्या गोळा करायचे आणि गोळ्या केल्यानंतर त्याच्यावर ते कुपट्यात पेटवायचे आणि त्याच्यावर कणस टाकायचे आणि ते सगळ्यांनी मिळून बांधायचे आता राहिला ज्वारीचा प्रश्न ज्वारीच्या दिवसामध्ये खड्डा खोदायचा त्याच्यामध्ये गवऱ्या टाकायचे आणि काय करायचे मोठी मोठी कणसं काढून आणायची ज्वारीची त्या गवऱ्या जाळून त्याचा आर करायचा आणि त्याच्यामध्ये ते कणसं घालायचे आणि गरम असताना सोडायची ती गुंड आता जशी वांगी असू द्या गवार असू द्या किंवा कारली असू द्या दोडका असू द्या शेंगा असू द्या आणखी काही असू द्या टमाटे असू द्या जे जे आपल्या शेतीतून पिकते ना ते असू द्या त्या बघा त्या ठिकाणी पूर्वीचं कसं असं उकिरड्याचा खात असल्यामुळं कसला खात म्हणायचं ना कंपोस्ट टाका आणि दुसरी लावायला शेणखताला काय म्हणतात मला काही जास्त नाही शेणखताला काय म्हणतात ती जर शेतीमध्ये टाकला बघा पिकं एवढी सुंदर यायची आणि त्या पिकाला वाढायची कळत नाही अशी पिकं यायची पण आता बघा केमिकल युक्त शेती झाली असल्या कारणाने आपल्याला फार धोका पूर्वी जेवढं साधू होतं आणि पूर्वीचं बी आपल्याला पचत नाही आज मला सांगा जे खपली गहू म्हणतो ना आपण तांबडे गहू असतात बघा लाल गहू असतात त्या गव्हाची एक दोन चपात्या जर खाल्ल्या तर ते आपल्याला चिरतो पचते का पचत नाही कारण पूर्वीसारखी आपली पोट राहिली नाही हो सात्विक आहे ते पचत नाही पोटाला आता आपल्या पोटाला काय सवय लागलेली डुप्लिकेट केमिकल युक्त खायचं केमिकल्स खायचं मग हे खाऊन आपलं काय व्हायला लागलं आवश्यक असा शेतकरी आहे का आपल्यामध्ये की बाबा एक अर्धा एकर आहे किंवा 10 गुंठ आहे जमीन त्या 10 गुंठ्यामध्ये मी काय करणार माझ्या कुटुंबासाठी मी कुठल्याही प्रकारची फवारणी करणार नाही फक्त उत्पन्न शेणखत किंवा काय असेल पालापाचोळ्याचं तीच माझ्या जमिनीमध्ये टाकणार आणि त्याच्यावर मी काय करणार माझ्या घरासाठी माझ्या कुटुंबासाठी म्हणून तयार करणार असा एक तर शेतकरी आहे पण आपण त्याला कुठली आता वांगी लावली तर वांग्याला तुम्ही काय करणार फवारणारच तर त्याच्यासाठी बघा आपण नाही फवारणी केली कीड का असू द्या पिळलेला भाग काढून टाका ती वांग टाकून देऊ नका त्याची भाजी करा बिगर फवारणीची केली आणि ती भाजी खावा आणि फवारलेल्या वांग्याची भाजी खावा म्हणजे प्रत्येक गोष्ट फवारलेली आता मेथीची भाजी आहे ती फवारलेली भाजी खा आणि त्या राखीची भाजी खा नैसर्गिक खत टाकण्याची भाजी बघा कुठली भाजी मी तुम्हाला परवाच उदाहरण दिले का नाही चुलीवर चांगलं खा आणि गॅसवर चांगलं शिजण्यासाठी बरोबर इथं तर थोडासा भाग आहे आणि इकडं चुलीवर चांगलं बघा सगळीकडे भाजी चुलीमध्ये असलेले आरामाचे दूध खा आणि गॅसवर चुलीवरचा चहा प्या आणि गॅसवरचा चहा प्या चटकं कशाला जास्त होतं गॅसवरचं एवढं चटकं बसतात चुलीवरच्या पाण्याला आंघोळ करा आणि गॅसच्या पाण्यावर आंघोळ करा बरोबर गॅसवरच्या पाण्यावर केलेली आंघोळ तसंच एकदम चटकं बसतात आणि चुलीवरच्या पाण्यावर एक समान असतं म्हणजे किती फरक आहे हे आपण जाणून घेत नाही म्हणून हे पूर्वीचं होतं ना हे सगळं पूर्वीचे विचार काय केले